कधी नियतीला जे मान्य झालं. आता त्या सरस्वती ब्राह्मणाच्या मुलांच्या बाबतीत जे विधिलिख लिहिलं होतं, जे छटवी मातेनं लिहिलं त्याप्रमाणे घडलं गेलं. देवा कळायला हा म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? त्याच्या आयुष्यामध्ये संपली त्याच्या कांतीने सांगते हा पण देवा काय बोल की या स्वतःची बोलय पहिल्या कलियुगाच्या ठिकाणी नाताचा आशीर्वाद सत्य व्हायला हवंय का सत्य व्हायला हवंय? नातांचा आशीर्वाद हा सत्य व्हायला म्हणजे भाई तुला एकट्याला सोडून हा तुला एकट्याला सोडून देवा आई तुला एकट्याला सोडून या सर्व ही विभूती यावेळी तुम्ही मंत्र सामर्थ्यानं बाहेर काढला. मंत्र सामर्थ्याने तेजमय विभूती यावेळी या देवतांवर तुम्ही सिंचन करता. विनाशी कारण आहे. हे दैवजन या जागी स्थिर झाले असतील, स्तब्ध झाले असतील, तुला तरी या विश्वाची घडी विस्कळीत होणार आहे. काय झालं देवा? यावेळी साऱ्या देवतांवर तुम्ही विभूतीचा सिंचन केला. साऱ्या विनंती आहे कशासाठी? हे देव जर या एका जागी स्थिर राहिला असतील तर या विश्वाची घडी कुठेतरी विस्कळीत होणार आहे. काय म्हणलास? याच्यासाठी तुम्ही जे कार्य करता ज्या कार्यात तुमचा अडथळा येतोय देवा यावेळी पक्षाची योजना करून देतात त्याला त्याला चिकटवलंय आणि हे तुला वाईट वाटतंय. मला वाटतं देशी माझ्या पहिल्याचा जीव जगू माझ्या देवतांसाठी हे दैवतेच्या विश्वाच्या ठिकाणी राहिला पाहिजे. हे देव स्थिर झाले एका जागी ते कुठेतरी या विश्वाच्या ठिकाणी राहिले पाहिजे. याच्यासाठी आजपर्यंत सरस्वती ब्राह्मणाच्या मुलाच्या एकट्याचे मी प्राण मागत होतो पण तत्पूर्वी गेलेली 6 मुलं आणि तो आताचा होता तो 7वा 7ही मुलांचे प्राण यमधर्माला त्या माझ्या संताला सांगा ही एक दुसऱ्या एवढी देवा दिगंबरा दिगंबरा एक निष्ठेने सेवा करतोय कधी त्या सेवेचा मला भंग पडला नाही. आता तुम्ही सारे 33 कोटी देव सारे 33 कोटी देव माझ्या बरोबरच्या सारसू ब्राह्मणांच्या झोपडीत राहतोय. ही रात्र म्हणत असेल तर या दिवसात प्रतियोजना तुम्ही मुक्त करेल. तो हट्टाच तुम्ही धरलात. शेवटी यावेळी हा वैकुंठीचा नारायण तुम्हाला वचन देतोय ज्या प्रमाणे तुमची इच्छा आहे की जे सरस्वती ब्राह्मणाचे 7 पुत्र गेले त्या 7 पुत्रांना पुनर्मी जीवन निश्चित करून देईल. यावेळी हा वैकुंठीचा नारायण तुम्हाला अभिवचन देतोय देवा हा हे बाबा 3 दिवसांमध्ये बोलत आहे आणि 3 दिवसांची मी